नमस्कार सर्वांना. तर कालच मी क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम हा चित्रपट पाहिला आणि खरंच हा चित्रपट थिएटरला बघण्यासारखा आहे. होय, हा फक्त चित्रपट नसून एक आंदोलन आहे. होय, खरंच मराठी भाषा ही वाचवली पाहिजे आणि त्याच्याशी मी सहमत आहे. तर या चित्रपटामध्ये हा एक ज्वलंत प्रश्न निर्माण केला आहे, जो मलासुद्धा पडला होता माझ्या मुलीच्या ॲडमिशनच्या वेळी. मी माझ्या मुलीचं ॲडमिशन मराठी माध्यमात करू इच्छित होते, तेव्हा माझ्या जवळपास एकही मला मराठी माध्यम असं सापडलं नाही. तर तुम्ही यावरूनच विचार करू शकता, की आता हळूहळू कितीतरी मराठी शाळा बंद होत चाललेल्या आहेत आणि त्यामुळे नाईलाजाने कितीतरी पालकांना आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात शिकवायला लागत आहे. पण तिच्यात मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी म्हणून आम्ही तिला वेळोवेळी जेवढं शक्य होईल तेवढं मराठी भाषेवरती प्रेम करायला शिकवतो आणि जसं की आम्ही तिला मराठी नाटकामध्ये भाग घ्यायला लावतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करून मराठी भाषेची गोडी टिकवू शकाल. तुम्ही जर बघाल तर मराठी माध्यमाची मुलं कुठेच कमी नाही. मी स्वतः एका मराठी माध्यमातून शिकलेली आहे, पण आता एका रेप्युटेड IT कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवर काम करते. तर या सगळ्यांचं काय काय कारणं आहेत, ते सगळं या चित्रपटात खूप उत्तमरित्या सादर केलेलं आहे. तर त्यातलं एक कारण म्हणजे एकतर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सर्व सोयीसुविधा ज्या बेसिक आहेत, त्या सर्व उत्तमरित्या प्रोव्हाईड केल्या पाहिजे गव्हर्नमेंटद्वारा, तरच काहीतरी होऊ शकेल. कारण की आजकाल सर्व पालकांना हेच हवं असतं की आपली पाल्य हे एका चांगल्या शाळेत शिकावीत. जर मराठी भाषा वाचवायची असेल तर मराठी शाळासुद्धा वाचवायला हव्यात, सक्सेसफुल आहेत. तर मला एकच म्हणायचं आहे की मराठी भाषा जर वाचवायची असेल तर मुळात आपल्याला मराठी भाषेवरती प्रेम असायला हवं. जर आपल्याला ते प्रेम असेल आणि आपल्याला जर अभिमान असेल तरच आपल्या पुढच्या पिढीला आपण ते प्रेम आणि तो अभिमान पोचू शकतो आणि असं करून आपण मराठी भाषेला आणि त्यातल्या गोडीला आपण टिकवू शकतो. हा चित्रपट पाहून तुम्हाला नॉस्टॅल्जिक फील होईल. माझी कळकळीची विनंती आहे सर्व महाराष्ट्रातील लोकांना की त्यांनी हा चित्रपट नक्की पाहावा आणि आपल्या पुढच्या पिढीला तेवढंच त्यांनी मराठीची गोडी निर्माण करावी, हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.